लग्नाचं माप ओलांडण्याआधी अंकितने प्राचीला खरंच खूप भारी सरप्राईज दिलं होतं. आय होप गाईज ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. सो शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि बघा. प्राची अंकितशी फोनवर बोलत होती. दोघं त्यांच्या शाळेतील ओळखींपासून ते प्रेम जडेपर्यंतचा प्रवास अलगडत होते. खूप छान गप्पा रंगल्या होत्या. शाळेत दोघं एकाच वर्गात, पण तेव्हा प्रेम वगैरे असं दोघांमध्ये काहीच नव्हतं. वर्गात दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवायचे. ते सगळं बालिश असतं असं त्या दोघांना ठाऊक होतं. 10वी नंतर तर दोघांनाही वेगवेगळ्या कॉलेजात ऍडमिशन मिळाल्यानंतर त्यांना दोघांमध्ये केव्हाच बोलणं किंवा भेटणं झालं नव्हतं. दोघंही जॉबला लागल्यानंतर एकदा स्टेशनला जात असताना स्काय वॉकवर नजरानजर झाली आणि जागीच थांबले. 5-6 वर्षानंतर दोघं समोरासमोर आले होते. येथेच दोघांचं बोलणं सुरू झालं. पुढे गाडी प्रेमाच्या ट्रॅकवरही वळली. हा सगळा प्रवास प्राची अंकितची फोनवर बोलताना पुन्हा गिरवत होती. त्याला सर्व ठाऊक असतानाही. अरे अंकित, तुला आपली स्काय वॉकवरची भेट आठवते का रे? स्कूल फ्रेंड असूनही वेगवेगळ्या कॉलेजात ऍडमिशन मिळाल्यामुळे आपण दुरावलो गेलो होतो, पण जॉब लागल्यानंतर त्या स्काय वॉकने आपल्याला जवळ आणलं. हो, सगळं अगदी व्यवस्थित ठाऊक आहे मला. आणि मी ते विसरणं शक्य आहे का ग प्राची? बऱ्याच वर्षांच्या अंतरानंतर आपली ओळख झाली होती, त्यामुळे खूपच गप्पा रंगल्या होत्या आणि त्या कधी संपणार नाही त्याची जाणीव झाल्याने आपण व्हॉट्सअपवर बोलण्याचं ठरवलं. त्या निमित्ताने एकमेकांचे मोबाईल आपण एक्सचेंज केले. पण तू हे आता आपल्या भूतकाळात जातेस कारण मला आठवण येते आपल्या भूतकाळाची म्हणून. अच्छा ठीक आहे, बोल मग. व्हॉट्सअपवर तू आधी हाय पाठवला होता आणि हाऊ आर यू, व्हॉट्स गोइंग ऑन या मेसेजेस ऐवजी शाळेत आपल्या दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवायचे, आठवतंय का तुला? हा तुझा पहिला प्रश्न होता. हो, आणि तू त्यावर लगेच होकार देऊन पुढे थेट विषयाला हात घातलास. शाळेत जाऊ दे, आत्ताचं काय, अजूनही सिंगल आहेस का, असं तू मला थेट विचारून मोकळी झाली होतीस. खरं तर दोघांनाही आपल्या सध्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती काढून घ्यायची होती आणि तसेच प्रयत्न आपण एकमेकांच्या प्रश्नांमध्ये करत होतो. म्हणून मी थेट विचारून खात्री करून घेतली. दोघांनाही त्यावेळी सिंगल असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती आणि मग गाडी रुळावर येण्याचे प्रयत्न सुरू झाले. खरं तर दोघांकडूनही त्यासाठी सिग्नल मिळत असल्याने एकमेकांच्या भावना समजण्यासाठी प्राची आणि अंकितला वेळ लागला नाही. दोघांमध्ये सुरुवातीला तासनतास चालणारं चॅटिंग भेटीपर्यंत येऊन पोहोचलं. मरीन ड्राईव्हच्या पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तब्बल 4 तास गप्पा रंगल्या आणि तिथेच दोघं प्रेमाच्या लाटेवर स्वार होऊन हातात हात घेऊन चंद्राकडे पाहत पुढची स्वप्न रंगू लागले. एकमेकांचा हात पकडल्यानंतर दोघांनी एकमेकांकडे एकटक पाहिल्यानंतर दोघांच्या डोळ्यांनीच प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे प्रपोज वगैरे करण्याची गरजच भासली नाही. दोघंही वेगवेगळ्या प्रोफेशनचे, वेगवेगळ्या कंपनीत कामाला, पण सुट्टीचा दिवस किंवा ऑफिसच्या वेळेनंतर भेटायचे. कधी समुद्र किनारी तर कधी कधी सिसिली. शाळेच्या दिवसात या दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवणारी मित्रमंडळी आणि त्यावर दुर्लक्ष करणारे हेच दोघं आज बऱ्याच वर्षांच्या भेटीनंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यावर दोघांनाही विश्वास बसत नव्हता. मूवी, डेट, डिनर असं सगळं दोघंही प्रेमाच्या नातात एन्जॉय करत होते. अंकित, तू मला दिलेले ते ऑफिस सरप्राईज आठवतं का रे? कसलं भारी होतं ना ते. मी कधीच विसरू शकत नाहीये ते. मीही तुझ्यासाठी केलं होतं ते. तुला खूप भारी वाटेल याची कल्पना होती मला, म्हणूनच ठरवून केलं होतं. तुला सरप्राईजेस आवडतात ना म्हणून. अंकितने प्राचीला खरंच खूप भारी सरप्राईज दिलं होतं. दोघेही वेगवेगळ्या ऑफिसमध्ये कामाला होते. अंकितला त्याचा जॉब बदलायचा होता, त्याने त्यासाठी Naukri.com वर बायोडाटा अपडेट केला होता. त्यानुसार अंकितला जॉबसाठीचे मेल येत होते. त्यानंतर त्यातला एक मेल प्राची ज्या कंपनीत काम करत होती त्याच कंपनीचा होता, फक्त डिपार्टमेंट वेगळं होतं. अपेक्षित इन्क्रिमेंटही अंकितला मिळणार होती. मग अंकितने ठरवलं आपण प्राचीचीच कंपनी जॉईन करायची, पण तिला सांगायचं नाही, सरप्राईज द्यायचं. महिनाभराच्या कालावधीनंतर अंकितचं प्राचीच्या कंपनीत जॉईन होण्यासाठी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती. तोवर अंकितने प्राचीला याची कुणकुण देखील लागू दिली नव्हती. अंकितच्या नव्या ऑफिसच्या जॉईनिंगला पहिला दिवस होता. रोजच्या प्रमाणे दोघांमध्ये सकाळपासून व्हॉट्सअपवर बोलणं सुरू होतं. चल, मी ऑफिसला पोहोचलोय, लंच टाइममध्ये मेसेज करतो, असं म्हणून अंकितने चॅटिंगला पूर्ण विराम दिला होता. दोघांचेही डिपार्टमेंट एकमेकांपासून तसे लांब होते, त्यामुळे प्राचीला काही कळण्याचा मार्गच नव्हता. अखेर लंच टाइमच्या वेळी अंकितने प्राचीला फोन केला. हाय प्राची, झालं का ग जेवण? नाही रे, जाते आता. चल मग, मी पण येतो. प्राचीने नेहमीप्रमाणेच अंकितचं बोलणं मस्करीमध्ये घेतलं.
हो का, ये ना मग, मी वाट पाहते. हे बघ आलोच, तू पुढे हो. मी पोहोचले पण, आता डबा पण उघडेन. चल जेवून घेते मी, आता जेवण झाल्यानंतर फोन करते. तू पण जेव हं आता. थांब, तुला शपथ आहे, मी आल्याशिवाय जेवू नकोस हं. अंकित, काय झालंय तुला? ठीक आहेस ना? हे काय मध्येच? हे प्राची बोलत असतानाच अंकित त्याचा डबा घेऊन कॅन्टीनमध्ये दाखल झाला. अंकितला समोर पाहून प्राचीच्याच हातातून मोबाईल खाडकन खाली पडला. प्राचीसाठी खूप मोठं सरप्राईज ठरलं होतं ते. अंकितने लंच करत प्राचीला सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर प्राची खूप खुश झाली, कारण दोघांनाही आता जास्त वेळ एकमेकांना देता येणार होता. एकत्र घरी जाता येणार होतं. दोघंही खूप खूप खुश होते त्या दिवशी. पण सारं काही मनासारखं होतं असं नसतं ना. आय होप गाईज ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार. तर लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की मांडा.